जशा लोकायले तर बायकाच नाही भेटल्या, त्यालाच भेटली नवायची तशावानी करते बापा, नवजल्यावानी. कोण बोलला तर तुले? काय झालं तर कायची बडबड करून राहिली? कोणी नाही बोललं मले. कोणाची हिम्मत मले बोलायची? काम करतो करून धरून कोण बोलन मले? कोण बोललं वाले? कोण नाही बोललं? मग कायची बडबड कायची करून राहिली? एवढा उशीर लागते का? झालेच नाही का कामधंदे? भांडे कोंडे घासून ठेवली काय? होते का घरचे काम? भांडे घासत होते. भांडे घासून झाले, तुमचा भाऊ आला तर आणा म्हटलं टिफिन धुवून टाकतो म्हटलं, थैली धुवून टाकतो म्हटलं, रातभरात वाढून जाते म्हटलं. नाही दिल्ली, दिल्लीच नाही. रोज म्हणते घ्या वहिनी धुवा, आणि आज मागत होती समोरून तर दिल्ली नाही, मागं सरकला आणि कमरेत घेऊन चालला गेला. मग मी म्हटलं काय झालं बापा, म्हणून मागं मागं गेली मी पावाले. तुले काय गरज होती मांग मांग जाऊन पावाची? तो दे, नाही तर नाही दे, कमरेत नाही तर कुठंही दे. तुले काय करायला लागते? घे धुई म्हटलं तू दूध जाय, नाही तर राहू देत जाय तशीच. काय समोर 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 होतं आणि मांग मांग जावाची गरज काय तुले? कोणा दुसऱ्याच्या जीवनात काय ढवळ ढवळ करतो? आपलं आपलं पाच जाय ना. ऐका तर, मोठे भक्त म्हणून राहिले भावाचे, तर ऐका तर काय म्हणतो समोर सांगतो ना तुम्हाला. ऐका फक्त. काय सांगतो? सांगशील काही असं केलं तसं केलं तसं न असं मला नको सांगू. ते माझ्या दिमागाचं भरत नको करू. झोप चुपचाप. मला झोपून राहिली, मी झोपतो. लाव दरवाजा. नाही काही नाही बोलत मी, उलट सीधं काही नाही बोलत. एवढं सांगा, तुम्ही दुकानातून काही बी आणता तर लपून आणता का? आपल्या कमऱ्यात आणता का लपून? घे ललिता, खाऊन घे जो तू. असं आणता काय? आणता देखतच आणता सगळ्याच्या ना. आईच्या आत्याबाईच्याच हाती देता ना, मग आत्याबाई सरायला देते. हो तर एकत्र कुटुंब आहो आपण, जॉईंट फॅमिली आहो, तर मिळून मिसळूनच खाल्लं पाहिजे. एकटं एकटं खाल्लं बरोबर आहे का? मग काय फायदा त्या एकत्र कुटुंबाचा? लपू 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 तुझ्यासाठी आणू का मी? लपू लपू अशी म्हणतं का तू? का तुझ्यासाठी आणत जाईन फक्त? काहून आणू मी? मला महत्व समजते एकत्र कुटुंब. एकत्र कुटुंब आहे, खा पिया एकत्र सगळे. लपू लपू नाही. तुम्हाला कसं समजते? तसं राकेश बापूजीला समजते काय? बिलकुल समजत नाही. पाम घ्या. तर काजलसाठी काजू कतली आणली बापा ते ना, डब्बा भरून मोठासा डब्बा. आणि मी म्हणू द्या धुवून देतो ते डब्बा, थैली दिली नाही काहून? त्याच्यात काजू कतली होती. मला दिसून गेली असती, मग मला दिलं असतं थैला तर फटकन असे निसटले, रूम मध्ये गेले डायरेक्ट. आणि मी मग गेलीच होती तर मग मला दिसले. मस्त घे म्हणे, तू एकटीच खाजो म्हणे काजू कतली म्हणे. शोभलं का मग असं तुमच्या भावाला? शोभलं का? त्याला नाही समजावं का एकत्र कुटुंब आहे तर? मला म्हणता वहिनी याच्यामध्ये हे आहे काजू कतली, सगळ्याला देऊन द्या. नाही म्हणता काय? लपून बायको पाशी नेली, बायकोले दिली लपून, एकटीच खाजो म्हणे. जाऊ दे ना, राहू दे तिकडे. त्याचा तो पाहत बशी, तसाही तो हेकडच आहे. जाऊ दे. पहिलेपासून तो शिक्षणासाठी दूर राहिला, घराच्या बाहेर राहिला, तर त्याला तशीच आदत आहे. जाऊ दे. त्याच्या यानं कहून आपलं दिमाग खराब करा. काहून हेकडे आहे? मग हेकडे आहे तर अलगच राहा. मग काहून एकत्र राहते? एकत्र कुटुंबात राहा तर सगळ्याला समजलं पाहिजे. नाही समजत आपण समजून सांगितलं पाहिजे. बोला तुम्ही, समजून सांगा तुम्ही, असं वागणं बरोबर नाही म्हणून. मी नाही बोलत बा, मी कोणाला काही बोलत नाही. मला समजते, बसलो ह्या माझ्यासाठी. तू समजून घे आणि तू बी चुपचाप राह. कोणाला काही बोलायची गरज नाही. बरं बापा ठीक आहे, नाही बोलत. आणे तर आणे, करे तर करे. तुम्ही बी आणजा मग माझ्यासाठी मस्त पेढे. काय मी काय त्याच्यावानी तू काय? तो तसा झाला तसाच मी बी होऊ काय? शोभन काय म्हणले? मी मोठा आहो, मी आनंद, पण सगळेले देतो मी बाप्पाजवळ ठेवून. आणि बस प्रसादामध्ये सगळेले देऊन देतो. आपण तसं नाही वागाव. तो वागला तर ठीक आहे ललिता. ठीक आहे. हॅलो, झालं का जेवण? झालं काय काजल? सगळ्याचं झालं का? तू बी जेवली काय? काय फोन करता हो तुम्ही राकेशजी? एवढंही नाही समजत का तुम्हाला? तुमच्याशिवाय मी जेवतो काय? आणि सगळे जण वाट पाहून राहिले जेवाची, बसले सगळे, आणि तुमचीच वाट पाहणं सुरू आहे का राकेश येईन तर जेवण सुरू करण म्हणून? काहीपर्यंत येता तुम्ही? फोन करून राहिले तर या ना लवकर, घरी सगळे वाट पाहून राहिले. तेवढंही नाही समजत का तुम्हाला? अरे काजल, मुले कधी आज थोडंसं जास्त काम आलं म्हणून कधी मी येऊ शकत नाही लवकर. त्याच्यासाठी तुला फोन करून राहिलो. सगळे सांगून दे, तुम्ही सगळे जेवून घ्या म्हणा. सगळे जेवून घ्या म्हणा. तू नको जेवू, तू नको जेवण करू, तू थांबून जाय. सगळे जेवाले लावून दे. उशिरा येते म्हणा राकेश म्हणा, आज उशिरा येते म्हणा, 12 वाजेपर्यंत येतील म्हणा. ते तर सगळे जेवून घ्या म्हणा, असं सांगून दे बरं सगळेले. तू नको जेवू लागंत. सगळे जेवाले सांग, वाढून दे सगळेले. आणि तू नको जेवू. येतो मी 11, 11:30 पर्यंत येतो मी. एवढा टाइम आज काहून? जास्त काम म्हणजे उद्या रविवार आहे म्हणून उद्याचं बी काम करता काय? उद्या तर सुट्टी आहे. आजच काम आता करतो, तर म्हणून आज उशीर होऊन राहिला. तर सांगून दे तेवढं सगळेले. वाट नको पाहिलेलो, सांगून दे सगळेले. वाट नको पहा, उशिरा येतील म्हणा ते. असं तुम्ही जेवून घ्या म्हणा. तू नको जेवजो, मग तू नको जेवजो, तू थांबतो. ठीक आहे ना, मी तशी बी कोणती तुमच्या शिवाय जेवतो? मी तर थांबतोच ना रोजही. तर मग आज कायले 10 वेळा सांगून राहिले तुम्ही थांबजो तू? मी थांबतोच तर ना. कुठे जेवतो मी तुमच्याशिवाय?
तेच म्हणतो तयारी करून ठेव जो. आपण बाहेर जाऊ जेवाले. बाहेर गणपती बी पाहू आणि बाहेरूनच जेवण करून घेऊ. काय केलं बनवलं, काय बनवलं तसं घरी आज? डाळ भात वाद्याची भाजी. वाद्या म्हणजे ते गवार पल्ली काय? हो, गवारची भाजी बनवली. काऊन रस्ते का नाकाले? नाही तसं नाही, आवडते मला तसं नाही, पण आज माझं मूड बनलं बा आज मस्त बाहेर जेवायचं डिनर. आज कॅन्डल लाईट डिनर करू मस्त. तर तयारी करून राहायचो मस्त साडी गिडी नवी वाली घालून उभी राहायचो. मी येतो जसा मी आलो मग हात पाय धुऊ आणि चालू येऊन जाऊ. मग 2-3 वाजेपर्यंत गणपती पाहू, जेवणही करू आणि जाऊ मग घरी आरामानं. ठीक आहे, आता तुम्ही म्हणता तर सांगून देतो मग मी सगळे जेवा म्हणून तुम्ही. चल ठेवतो, सांगून दे सगळे जेवा म्हणून. बरं येतोच मी, चल ठेवतो. हो ठेवा. काय कोणाचा फोन होता? राकेशचा होता काय? किती वेळ आहे त्याला येवाले? थांबले आहे म्हणा सगळे जेवाचे. आई हो त्याचाच फोन होता, तर उशीर होणार आहे म्हणे त्याईले आज येवाले, तर जेवून घ्या सगळेजण. उशीर होणार आहे? किती उशीर होणार आहे? अर्धा घंटा तर थांबते ना सगळे, अर्धा घंटा थांबते, काही फरक नाही पडत. येऊ दे. नाही आई अर्धा घंटा नाही, 12 वाजता येणार आहे ते. आज काम जास्त आहे म्हणे थोडंसं, तर आज 12-12:30 वाजन म्हणे. तर तुम्ही जेवून घ्या सगळेजण. चला मी वाढतो सगळ्याले आणि जेवून घ्या सगळेजण. काय त्याची वाट पाहत बसता? असं काय? चल मग तू जेवून घे. तू कायले बसतं 12 वाजेपर्यंत? तो येईन तर तेव्हा त्याला वाढून देजो. नाही मी त्याच्यासोबतच जेवण, मी नाही जेवत. चला मी सगळ्याला वाढतो ना, वाढून देतो. सगळे जेवून घ्या. बरं बापा संग मग जेव जा तुम्ही, तो आला म्हणजे. हो आई चला मी वाढतो सगळ्याला. हो ये वाढ. अहो काय राकेशजी सोडा ना, काय तुम्ही पदर धरून? उशीर होते ना, मग तिकून यावा बी लागते, मग सकाळी उठा बी लागते मला. सोडा बरं चला. भूक लागली, जेवणही करायचं. तुम्हाला नाही लागली का भूक? फालतू काहीतरी. अरे पदर देऊन राहिलो डोक्यावर, पदर घेऊन डोक्यावर मस्त दिसते. नवी नवरी सारखी छान दिसतो. घे पदर, घे डोक्यावर मस्त. आवडतं मला तू डोक्यावर पदर घेतली का, मस्त दिसतो. अबा आता कायले पदर देता तुम्ही राकेशजी? तुम्ही बरेच नोकरी राहते तुमचे. पदर घे डोक्यावर घे, नाही तर घे तिथं घे. चला बरं पटकन चला आणि बस जेवण करून गणपती पाहून येऊन जाऊ पटकन. पदर कायले घेऊ आता? कोणी का बाहेर का माझे सासरे बसले आहे का? मी आव ना. आता तुमच्या देखत कायले पदर घेऊ मी? चला बरं पटकन. मी नाही घेत पदर, सोडा. घरी पदर घेत नाही मी, भाऊजीच्या देखत नाही घेत, बाबाच्या देखत नाही घेत. तिकडे बाहेर घुमायला जातो तर पदर घे म्हणता. आणि तिकडे गेलो होतो आपण शिमलाले, तेव्हा लहानसा ड्रेस घालायला दिला होता. नाही तर पदर घे करून राहिले. सोडा राहू दे, चला पटकन जाऊ. पहिले घे ना मी देतो ना, मी पदर देतो तुला. घे पहिले जेवण करून घेऊ, मग गणपती पाहू. पदर घे पहिले. मी नाही घेत, जा चला पटकन. अरे बा थांब, ऐकत जा इकडे ते. नाही काही नाही, चला लवकर. ऐकत जा बा तू. काय ले पदर घे, मी नाही घेत. चला लवकर. राकेश आला काय रे? काही आला? जेवला? आता चालू आई, आता चालू मी. आज काम होतं जास्त, तर त्याच्यानं उशीर झाला आई. आता चालू आता. असं आता झाला काय? जेवला जेवून घे मग, हात पाय धुय आणि जेवून घे पटकन. ते उपाशी आहे, काजल बी उपाशी आहे. जेवून घ्या बरं दोघे जण पटकन. जेवलो आई, दोघंही जेवलो आम्ही. जेवला? आताच आला म्हणतो आणि जेवून बी घेतला आले बरोबर 5 मिनिटातच? नाही झाले नाही, 15 मिनिट झाले मी आलो होतो. आल्याबरोबर भूक लागली होती आई सपाटून. आल्याबरोबर हातपाय धुतलं आणि इले वाढ म्हटलो आणि जेवून घेतलं. असं मग इकडे कायले फिरून राहिले? हा आता जेवण खाऊन झालं तर झोपून जा ना. हा काजल सकाळीच लवकर उठा लागते मग. आई गणपती पाहाले चाल म्हणते हे, तर इले नेतो जरासा गणपती पाहाले. गणपती पाहून आणतो मग. 1-2 गणपती दाखवतो जवळचे नाही का? तू चालतं का? चाल तू बी. हा नाही रे बापा मी नाही येत. जा घेऊन जा तुम्ही दोघं जा, या पाहून. मी नाही येत, झोप येते बापा मला. आई ठीक आहे, झोप तू झोप, आम्ही येतो पाहून आम्ही. हो या पाहून पाहिजे, जास्त दूर नको जा बापा. 1-2 पहा जवळचे येऊन जा. हो आई जवळचेच दाखवतो, 1-2 येऊन जातो. बरं चाल. खेसकावून कायले राहिले? चाल करून. तुमच्या या नसतं आईले दिसलो आपण, नाही तर आतापर्यंत एखाद्या गणपती जवळ राहिलो असतो. पदर घे करून राहिले तर फालतूचे जबरदस्ती करून राहिले. हो चाल आता लवकर चाल बा. अजून वहिनी येईन, अजून वहिनी संग बोलत बसा लागन. नाही तर वहिनी येतो म्हणून मी बी येतो म्हणून अजून वहिनीला घेऊन जावं लागन. चल आपण जाऊ पटकन, येऊन जाऊ. चल जेवण, भूक बी लागली. हो चला ना तर चला. बिल होईया कायचं तरी 500 रुपये. तंदुरी
पनीरची ओ माय बाई, हे हॉटेलचं बिल होय, हे हॉटेलचं. जेवायला गेले असन कोणीतरी. हे बिल घरात कसं काय मग? कोण गेलं होतं बाहेर जेवायला काल रातच्यानं? तर सगळे तर संगत जेवले गड्या. ननदबाईचं असन काय गड्या? ननदबाई दुपारी जेवले असन, विचारतो बरं. ननदबाई थांबा. काय झालं वहिनी? जाऊ द्या मला. नाही ननदबाई, घरच्या जेवणाला तुम्ही भले नाटकं करता. एवढं तेल काऊन टाकलं, तेवढं तेल काऊन टाकलं, ह्या मसाला काऊन टाकला, तो मसाला काऊन टाकला. डायटिंग करता काय ना तुम्ही? मग हे हॉटेलचं जेवण कसं तुम्हाला चांगलं लागतं? हे मसालेदार पनीर, तंदुरी, हे बाहेर जेवता आणि घरी नाटक करता काय जाणून बुजून? वहिनी कोण सांगितलं तुम्हाला की मी बाहेर जेवण करते म्हणून? मी कधी हॉटेलात जेवण करत नाही, मी घरीच जेवते. तुम्हाला कोणी सांगितलं? हे बिल पहा ना, हे हॉटेलचंच बिल होय ना? हे कोणीतरी जेवलं असं त्याचंच बिल होय ना? हे येस हॉटेलचं बिल आहे. कोणाचं आहे? माझं नाहीये. कोणाचं मला नाही माहित, कोणाचं माझं नाही. पण तुमचं नाही? मला वाटलं का तुमचंच असन बा. दुपारी भूक गीक लागली असन तुम्हाला तर तुम्ही जेवले असन आणि तुम्हाला एवढं समजत नाही कचरा कुठं टाकावं म्हणून. माझं नाही वहिनी, काहीतरी नको बोला तुम्ही. माझं नाही, मी जाते, जाऊ द्या मला. नाही मी काहीतरी बोलतच नाही. मी काल सगळे घरीच जेवले, पूर्ण स्वयंपाक घरीच केला होता, सगळे घरीच जेवले. मग हे बिल कोणाचं? मग आपल्या घरी दुसऱ्याचं लोकांचं आपल्या घरी कसं काय ते मी म्हणतो. मला नाही माहित, माझं डोकं नका खाऊ तुम्ही, मी चालले. काऊन काय झालं? काऊन तू कोणाच्या मांग लागली राहतो? हा कधी त्याच्या काऊन तू सुखानं राहू नये सगळे? हा ललिता काय म्हटली डोलीले? काऊन ते अशी तणख्यानं चालली गेली? म्या काही नाही म्हटलं हो, काही शिवाने दिल्या मी ते तसंच तणखारा येते ते. हे बिल पहा ना, हे बिल पहा. हे हॉटेल मधलं बिल होय जेवणाचं. म्हटलं तुम्ही गेलता का हेच विचारून राहिली त्याला. घरी तर भल्ल्या चव ना करते, असं काऊन टाकलं, हे काऊन टाकलं, मीठ काऊन, तेल काऊन असं, मग हॉटेलमध्ये हे एवढं मसालेदार काऊन खाता म्हटलं, हे म्हणत होती त्याला. तर त्या म्हणते माय नाही होय. आता दुसरं कोण आपल्या घरामध्ये? सगळे घरीच जेवले रातच्यानं, काल संध्याकाळी सकाळी दुपारी सगळे घरीच जेवले. मग हे बिल कोणाचं? हे मी त्याला म्हणून राहिली बा. तर त्याला तणखारा आला. असं कोणाचंही काऊन लक्ष देतो तू? काऊन लक्ष देतो? टाकून दे कचऱ्यामध्ये. तुमचं तर नाही होय, तुम्ही तर नाही गेले होते हॉटेलमध्ये जेवायला. अरे मी कायले जाऊ हॉटेलमध्ये जेवायला? काहीतरी फेक तिकडे ते बिल. राहू दे, आता उचलू नको ते बिल. राईचा पहाड बनवायची तुझी आदतच झाली आहे. उलीच्या गोष्टीचं लय मोठं खांडूक बनवतो. राहू दे, उचलू नको, फेक ते कचऱ्यात टाक, डस्टबिन मध्ये टाक. हो जा तुम्ही. कायले फेकू? ठेवतो ना हे बिल, काम येईन ना. हे रातचं एवढं काऊन वाचलं वा? काऊन राकेश जेवला नाही का रातच्यानं? काजल तो तर म्हणे जेवला. हा जेवलो म्हणे ना तो. मग हे एवढं काऊन वाचलं? हे हा तुझ्या पुरतं ना राकेशच्या पुरतं तर होतं. हे जसंच्या तसंच आहे. तूही नाही जेवली काय? काऊन नाही जेवले तुम्ही दोघं बी जण? आणि खोटं बोलले मला संग. राकेश म्हणे जेवलो म्हणे. हा समजलं आत्याबाई, समजलं मले. आत्ता समजलं मले. मी ननदबाईच्या मागं लागली होती. काय हो, काय समजलं तुले? हेच का? मला वाटते मले कधी सकाळी मी उठली आणि डायरेक्ट मी इकडे येत होती तर मला बिल दिसलं हॉटेलचं. तर मला वाटते राकेश बापूजी आणि काजल हॉटेलात गेले असं जेवाले, म्हणून तर हे घरचं तसंच राहिलं. हो काजल हॉटेलात गेले होते का जेवाले? मला तर नाही सांगितलं. मला तर म्हणे गणपती पावायला जातो म्हणे, आम्ही जेवलो म्हणे दोघही जण आणि हॉटेलात गेलते का जेवाले? घरचं गोड नाही लागत काय? आई तेच म्हणे का हॉटेलात जाऊ म्हणे जेवाले म्हणे, तर म्हणून गेलो होतो. मग माझ्या संग काऊन खोटा बोलला तो? का जेवलो म्हणे आई, जेवलो म्हणे, गणपती पाहायला जातो म्हणे, तू चाल म्हणे. आई त्याला वाटलं का तुम्हाला वाईट वाटन म्हणूनच तू बी नाही जेवली काजल? नाही तुला पहिलेच सांगितलं असं नाही? आणि म्हणून अशी मस्त नवी साडी गिरी घालून उभी होती त्याची वाट पाहत. काजल दे ना डब्बल, दे लवकर टिफिन, उशीर होऊन राहिला मला. उशीर वाल्या इकडे ये, भल्ला उशीर होऊन राहिला तुले. हा आई काय म्हणतो तू? काय झालं? तू माझ्या संग खोटा काऊन बोलला रातच्यानं? आई काय तर नाही, मी काय खोटं बोललो? काय तर नाही. कोण म्हटलं तुला मी खोटं बोललो म्हणून? शहाणपणा करू नको, साजरा राय. मदन मोहन कसे साजरे राहते, कसे एकत्र राहते, कसे एक राहते, आणि तू काऊन एकात पयाले पाहत रे? हा एकलकोंडा बनशील काय? हा रात्री घरी जेवले नाही तुम्ही दोघं बी, हॉटेलात गेले जेवाले. मला माहित नाही काय? हॉटेलात गेले जेवाले. मला काय म्हणला? जेवलो आम्ही दोघंही जेवलो. काऊन खोटा बोलला मा संग? हा त्या बाई मी सांगतो, त्या दिवशी बी कनी राकेश बापूजीनं काजलसाठी फक्त काजू कतली फक्त काजलसाठी आणली. आपण आत्याबाई एकत्र कुटुंबात राहतो, त्या बापूजीनं सगळ्यासाठी आणायला पाहिजे होतं ना, सगळ्याला देवाले पाहिजे होतं. काजलनं एकटीनच खाल्ली असन, तिच्या कमऱ्यात आता बी असन डब्बा. हाय का नाही काजल? त्यासाठी काजू कतली आणली तिने, एकटीच खाजो म्हणे ना. हो पहा आत्याबाई हो म्हणते. हो रे
तुले काय एकत्र कुटुंबात राहायचं आहे का नाही राहायचं आहे सांग. असा एकात एकात काऊन होतो तू? हा, तिच्या एकटीसाठीच काऊन आणली तू काजू कतली? मदन तुझा मोठा भाऊ पाय काही बी आणते दुकानातून तर सगळे महाती देते तो. त्याच्या बायकोच्या हाती नाही देत, महाती देते. मग मी तिच्या हाती देतो ते सारेले देते मग. हा, आणि तू त्या बायकोसाठी एकटीसाठी आणली? ते एकटीच राहते का घरामध्ये? अजून लपून मलाही नाही माहित केलं. समजते तुले काही राकेश? एकत्र कुटुंब म्हणजे काय असते? एकत्र कुटुंब म्हणजे सुख दुःख मिळून मिसळून आपण भोगावे लागते. आपले दुःख सगळेले सांगा, आपलं सुख सगळेले सांगा. असं एकाट एकाट नाही व्हावं. तू एकाट होशील, तू एकाट करशील तर ते तशीच वागन. तुझ्या हाती आहे तिले एकत्र कुटुंबात मिरवणं. तिले एकत्र कुटुंबाचं महत्व सांग. तू असा करशील तर मग ते कशी करन? तुले हॉटेलमध्ये खावाचंच होतं तर घरी घेऊन येता, सगळेले सांगता, पॅक करून आणता घरी, सगळ्याच्या संग खाता. असा एकटा घेऊन पळाला बायकोले, मा संग खोटा बोलला तू. आता बाई नाही तर मग यायनं फॅमिली प्लॅन बनवायला पाहिजे होता राकेश बापूजीनं. चला बरं, आज कोणी स्वयंपाक नको करा, चला सगळेजण पूर्ण फॅमिली पूर्ण कुटुंब आपण हॉटेलात जेवण करू असं म्हणायला पाहिजे होतं. तर एकत्र राहतो तर सगळंच कुटुंब आपलंच होय ना. हा बापूजी, फक्त काय काजलच तुमची होय का? आम्ही कोणीच नाही होय का तुमचं? तुमचे मायबाप, तुमचे सगळे भाऊ तुमचे नाही होय का? फक्त बायकोच आता आलेली, ते बायकोच तुमची झाली काय? नाही नाही तसं नाही. मी आपलं मला समजलं आई, समजलं मला, माझी गलती समजली मला. आता याच्या पुढं काही बी आणलं, काही बी करायचं असलं, कुठं जायचं असलं तर मी सगळ्याला घेऊन जाईन, सगळे सोबत खाईन, सगळे सोबत शेअर करून. आई चूक कळली मला, समजली माझे डोळे खोलले तू आई, डोळे खोलले माझ्यातून, समजलं मला. या एकाच्या यानं तर पुरं कुटुंब बिखडते राकेश. काहून नाही समजत? आतापर्यंत तुझे 2 भाऊ पाय कुटुंबामध्ये आहे, असं कधी ते वागले नाही. तर तू असा वागशील तर समोर चालून थोबी वागन थोबी. असे तुम्ही एकाट एकाट करशील तर आपलं पुरं कुटुंब बिखरून जाईल, तुटून जाईल पुरं कुटुंब. काहून नाही समजत तुला? आई समजलं मला, मी म्हणतो समजलं मला. याच्या बात मी असं नाही करा, समजलं मला.